आभार मानतो की त्यांनी मला बहुमान दिलं. त्यांचे आभार मानण्यापेक्षा मी त्यांना नतमस्तक होतोय. आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची, मला पाडण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, सर्व कार्यकर्ते, सगळे चोर, जमीन चोर, सातबारा चोर दिवस रात्र फिरत होता. त्या सातबारा चोर विशाल परबला ते सुद्धा मला वॉर्डमध्ये पाडायला जमलं नाही. आणि जवळजवळ झालेल्या वोटिंगमधली 72% वोटिंग ही मला एकट्याला पडली आणि बाकीची वोटिंग या 2 उमेदवारांना पडली. त्यावर जरी लक्षात घ्यावा, संजूच्या कधी नादाला लागू नका. संजूला पाडणं तुम्हाला सोपं नाही. आणि राहिले आमचे 7 उमेदवार आले 20पैकी आणि नगराध्यक्षाची सीट गेली. आम्ही पैशापुढे कमी पडलो, कारण त्यांनी जवळजवळ 12,000 लोकांपर्यंत मिठाई पोचवली. त्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो. तर आमच्या ज्या सीट गेल्या त्या कमी मतांनी गेलेल्या आहेत. भविष्यात आम्ही त्या गोष्टीचा निश्चितपणे विचार करू आणि विरोधी कशा असतात हे सावंतवाडीच्या जनतेला दाखवू. यांना असा कोणताही भ्रष्टाचार करायला संजू परब देणार नाही, त्यांनी लक्षात घ्या. पण तुम्ही एकीकडे विशाल परब यांना जमीन चोर वगैरे सर्व म्हणता, पण सावंतवाडीत भाजपचाच करिश्मा चालला. त्यांनी मला माझ्या वॉर्डमध्ये गेली 10 दिवस तो ठाण मांडून होता. मला बाकीचं काय माहिती नाही, ते काही त्याच्यामुळे आले नाही आहेत. सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्याला माझा वॉर्ड दिला होता संजूला पाडून दाखवून, ते त्याला जमलं नाही. आणि रोज सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजता माझ्या वॉर्डमध्ये तुम्हाला एका वॉर्डमध्ये अडकून ठेवल्यामुळे कुठेतरी भाजप निश्चितपणे मी एका वॉर्डमध्ये सगळेच जण ताकद भाजपची माझ्या वॉर्डमध्ये लागली होती, तेव्हा जास्त मला फिरता आलं नाही, त्याचा फटका निश्चित बसला. तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून सावंतवाडीने वेंगुर्लामध्ये कमी पडला काय? अजिबात कमी नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं आम्ही पैशाला कमी पडलो. नितीश राणे काल असं म्हटलं की आता महायुती म्हणून आपण एकत्र गुलाल उधळणार. निश्चितपणे बघूया, आता करून दाखवू.